नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र शेठ परीक्षा 2026 माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान या विषयावर आपण संभाव्य प्रश्नपत्रिका बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन प्रश्नपत्रिका बघण्यासाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. ICT म्हणजे काय? तर ICT म्हणजे काय? तर ICT म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी होय. तर ICT म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी होय. यानंतरचा प्रश्न आहे जगामध्ये वैयक्तिक संगणकाचा वापर सर्वाधिक असे हे संगणक विशिष्ट पद्धतीने एकमेकाशी जोडल्यानंतर त्यांना काय केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे त्याला नेटवर्किंग केले जाते. जगामध्ये वैयक्तिक संगणकाचा वापर सर्वाधिक असे असे म्हणतात. हे संगणक एक विशिष्ट पद्धतीने एकमेकाशी नेटवर्क केल्यानंतर त्यांना नेटवर्क केले जाते. हे आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगता येईल. त्यानंतर सामग्रीचे सारांशिकरण म्हणजेच डॅश डॅश होय. तर सामग्रीचे सारांशिकरण म्हणजेच काय? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर माहिती होय. सामग्रीचे सारांशिकरण करणे म्हणजेच काय? तर माहिती होय. यानंतर आहे खालीलपैकी कोणता माहितीचा गुण नाहीये? तर खालीलपैकी कोणता माहितीचा गुण नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर डाटा. डाटा हा माहितीचा या ठिकाणी गुण नसलेला आपल्याला सांगता येईल. डाटा हा माहितीचा गुण या ठिकाणी नाहीये. त्यानंतर आहे संगणकाला प्रक्रियेसाठी संग्रहित केलेली कच्ची स्वरूपाची माहिती म्हणजेच डॅश डॅश होय. संगणकाला प्रक्रियेसाठी संग्रहित केलेल्या कच्च्या माहितीच्या स्वरूपाला माहिती म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे डाटा. तर संगणकाला प्रक्रियेसाठी संग्रहित केलेल्या कच्च्या स्वरूपाची माहिती म्हणजेच काय? तर डाटा हे आपण या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर असलेलं सांगता येईल. आधुनिक संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर आधुनिक संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर चार्ल्स बेबेज. चार्ल्स बेबेज यांना संगणकाचा जनक म्हटले जाते. चार्ल्स बेबेज यांना आधुनिक संगणकाचा जनक म्हणून ओळखले जाते. यानंतर आहे मण्याच्या पाठीसारख्या दिसणाऱ्या यंत्राला डॅश डॅश असे म्हटले जाते. तर मण्याच्या पाठीसारख्या दिसणाऱ्या यंत्राला डॅश डॅश असं म्हटल्या जाते. तर त्याला काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे अबॅकस असं म्हटलं जातं. मण्याच्या पाठीसारख्या दिसणाऱ्या यंत्राला अबॅकस असं म्हटलं जातं. संगणकाला स्वतःचा डॅश डॅश नसतो. तर संगणकाला स्वतःचा डॅश डॅश नसतो. तर काय? तर योग्य उत्तर आहे मेंदू. संगणकाला स्वतःचा मेंदू नसतो. हे आपलं योग्य उत्तर आहे. मेंदू नसतो. हे संगणकाला मेंदू नसतो. यानंतर आहे संगणकाच्या तिसऱ्या पिढीत कशाचा वापर केला जात असे? तर संगणकाच्या तिसऱ्या पिढीमध्ये कशाचा वापर केला जात असेल? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर इंटिग्रेटेड या सर्किटाचा उपयोग केला जात असं. संगणकाच्या तिसऱ्या पिढीमध्ये इंटिग्रेटेड सर्किटचा किंवा इंटिग्रेटेड चिपचा वापर केला जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यानंतर आहे खालीलपैकी संगणक कशासाठी वापरले जात नाही? तर खालीलपैकी संगणक कशासाठी वापरले जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ब माणसाने विचार करून घेण्यासाठी निर्णय. तर माणसाने विचार करून घेण्याच्या निर्णयासाठी संगणकाचा वापर आपल्याला या ठिकाणी केला जात नाही. आपल्याला हे ठिकाणी दिसून येतो. माणसाने विचार करून घेण्याच्या निर्णयाला संगणकाचा वापर या ठिकाणी केल्या जाताना आपल्याला दिसून येत नाहीये. तर त्यानंतर आहे संगणकाच्या एकूण किती पिढ्या आहेत? तर संगणकाच्या एकूण किती पिढ्या आहेत? तर योग्य उत्तर आहे अ नंबर 5 पिढ्या आपल्याला संगणकाच्या असलेल्या दिसून येतात. संगणकाच्या एकूण 5 पिढ्या आपल्याला या ठिकाणी असलेल्या सांगता येईल. त्यानंतर आहे पुढीलपैकी कोणती प्रक्रिया संगणक करू शकतो? पुढीलपैकी कोणती प्रक्रिया संगणक करू शकतो? तर
पुढीलपैकी कोणती प्रक्रिया ही संगणक करू शकतो? तर वरील सर्व प्रक्रिया हे संगणक करू शकतो. म्हणजेच संख्यात्मक गुणात्मक माहितीवर प्रक्रिया करण्याचं काम हे संगणकाचं असताना दिसून येतं. प्रचंड आकडेवारीची साठवणूक करणं हे संगणकाचं काम आहे. तर माहिती व आकडेवारीवर बिनचूक व जलद प्रक्रिया करणे हे आपल्याला संगणकाचं काम आहे. त्यामुळं आपलं योग्य उत्तर आहे ड नंबर. वरील सर्व प्रक्रिया ही संगणक आपलं करताना या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे संगणकाच्या मदतीने केलेला व्यापार म्हणजे काय? तर संगणकाच्या मदतीने केलेला व्यापार म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर. ई कॉमर्स असं म्हटले जाते. संगणकाच्या मदतीने केलेल्या व्यापार म्हणजेच काय? तर ई कॉमर्स हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ई कॉमर्स हे या ठिकाणी होय. तर त्यानंतर आहे बेसिक सी लँग्वेज कोबोल फॉर स्ट्रॉंग इत्यादी डॅश डॅश उदाहरणे आहेत. तर बेसिक सी लँग्वेज कोबोल आणि फॉरस्टन ही इत्यादी डॅश डॅशची उदाहरणे आहेत. तर हे काय आहे? हाय लेवल लँग्वेजचे हे उदाहरण असलेले आपल्याला सांगता येतील. बेसिक झालं, सी लँग्वेज झालं आणि कोबोल फॉरस्ट्रॉंग इत्यादी हाय लेवल लँग्वेजचे आपल्याला उदाहरणं असलेली या ठिकाणी सांगता येतील. संगणकामध्ये माहिती साठविण्यासाठी डॅश डॅश नंबरचा वापर केला जातो. संगणकामध्ये माहिती साठविण्याच्या डॅश डॅश नंबरचा वापर केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे बायनरी सिस्टीमचा वापर केला जातो. संगणकामध्ये माहिती साठविण्यासाठी बायनरी नंबर सिस्टीमचा वापर केला जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. बायनरी या साह्याने आपल्याला संगणकामध्ये वापर केला जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. भारतीय हवामान खाते. तर भारतीय हवामान खाते डॅश डॅश संगणकाची मदत घेतात. तर भारतीय हवामान खाते कोणत्या संगणकाचा वापर करतात? तर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी संगणकाची मदत घेताना आपल्याला दिसून येतात. भारतीय हवामान खाते डॅश डॅश संगणकाची मदत घेतात. तर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी संगणकाची मदत घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी संगणकाचा मदत घेतात. उपग्रह पुढीलपैकी कोणत्या माध्यमातून संदेश वहन करतो? तर उपग्रह पुढीलपैकी कोणत्या माध्यमातून संदेश वहन करतो? तर याचं योग्य उत्तर आहे ट्रान्सपॉर्टरच्या माध्यमातून उपग्रह हा माहितीचे संदेश वहन करण्याचं काम करत असतो. ट्रान्सपॉर्टरच्या साह्याने उपग्रह हा संदेश वहनाची आपल्याला आदान प्रदान करताना आपल्याला दिसून येतो. ट्रान्सपॉर्टरच्या साह्याने संगणकाची आदान प्रदान आपल्याला या ठिकाणी केलेली जाताना दिसून येतो. त्यानंतर आहे इंटरनेटच्या साह्याने देशाची देवाणघेवाण केली जाते त्यास डॅश डॅश असे म्हटले जाते. तर इंटरनेटच्या साह्याने जी संदेशाची देवाणघेवाण केली जाते त्यास डॅश डॅश असे म्हटले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे त्यालाच आपण ईमेल असं म्हटल्या जाते. ईमेल ह्या असं म्हटल्या जाते. इंटरनेटच्या साह्याने संदेशाची जी देवाणघेवाण केली जाते त्यालाच काय म्हटलं जातं? तर त्याला ईमेल असं म्हटलं जातं. ईमेल या ठिकाणी असं त्या संदेश वहनाला असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे जे संगणक दुसऱ्या संगणकाकडे वळवितात त्यांना डॅश डॅश असे म्हटले जाते. जे संगणक माहिती दुसऱ्या संगणकाकडे वळवितात त्यांना डॅश डॅश असं म्हटले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे राउटर असं म्हटले जाते. त्यालाच काय म्हटले जाते? तर राउटर असे म्हटले जाते. जे संगणक माहिती दुसऱ्या संगणकाकडे वळविते त्यांनाच काय म्हटले जाते? तर राउटर असे म्हटले जाते. राउटर त्याला म्हटल्या जाते. ज्या दोन संगणक एकमेकांना जोडले जातात त्यावेळी तयार होतोय. तर ज्या दोन संगणक एकमेकाशी जोडले जातात
वेळी त्यांना डॅश डॅश तयार होतो, तर याचं योग्य उत्तर आहे तेव्हा लॅन तयार होताना आपल्याला दिसून येतो. ज्यावेळी दोन संगणक एकमेकाशी जोडले जातात तेव्हा ते लॅन तयार होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लॅन हे तयार होताना दिसून येतो. त्यानंतर आहे खालीलपैकी ईमेलसाठी आवश्यक नाही आहे. तर खालीलपैकी ईमेलसाठी आवश्यक नाही तर वर्ल्ड वाईड वेब हे आपल्याला ईमेलसाठी आवश्यक नसलेलं या ठिकाणी सांगता येईल. वर्ल्ड वाईड वेब हे आपल्याला ईमेल पाठवण्यासाठी किंवा ईमेल तयार करण्यासाठी या ठिकाणी याचा वापर होताना आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर आहे संगणक खूपसे काम मानवी मेंदूप्रमाणे करते, हे विधान डॅश डॅश आहे. तर संगणक खूपसे काम मानवी मेंदूसारखे करतो, हे विधान डॅश डॅश आपल्याला असलेलं या ठिकाणी सांगता येईल. तर हे बरोबर असलेलं आपल्याला विधान सांगता येईल. संगणक खूपसे काम हे मानवी मेंदूप्रमाणे करते, हे विधान आपल्याला या ठिकाणी बरोबर असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे ज्यावेळी देशातील संगणक एकमेकाशी जोडले जातात तेव्हा डॅश डॅश असे म्हटले जाते. ज्यावेळी देशातील संगणक एकमेकाशी जोडले जातात तेव्हा त्यास डॅश डॅश असं म्हटले जाते. तर त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला वॅन असं म्हटलं जाते. वाईड एरिया नेटवर्क म्हणजेच वॅन असं म्हटलं जाते. ज्या देशामधील एक संगणक एकमेकाशी जोडले जातात त्यांना वाईल्ड एरिया नेटवर्क असे म्हटले जाते, म्हणजेच वॅन असे म्हटले जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप संगणक, नोटबुक संगणक आणि पॅमटॉप संगणक ही डॅश डॅशची उदाहरणे आहेत. तर डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप संगणक, नोटबुक संगणक, पॉमटॉप संगणक ही डॅश डॅशची या ठिकाणी उदाहरणे असलेली आपल्याला सांगता येतील. तर ही वैयक्तिक संगणकाची उदाहरणं असलेली आपल्याला सांगता येतील. डेस्कटॉप कॅम्प्युटर झालं, लॅपटॉप झालं, नोटबुक कॅम्प्युटर झालं, पॅमटॉप कॅम्प्युटर झालं, ही वैयक्तिक संगणकाची आपल्याला उदाहरणं असलेली या ठिकाणी सांगता येतील. वैयक्तिक संगणकाची ही उदाहरणं या ठिकाणी असलेली सांगता येतील. संगणक वापरताना प्रत्येक वापरकर्त्याला एक सांकेतिक शब्द दिला जातो, त्यास डॅश डॅश असे म्हटले जाते. संगणक वापरत असताना प्रत्येक वापरकर्त्याला एक सांकेतिक शब्द दिला जातो, त्यालाच डॅश डॅश असं म्हटलं जातं. तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला पासवर्ड असं म्हटलं जातं. संगणक वापरताना प्रत्येक वापरकर्त्याला एक सांकेतिक शब्द दिलेला असतो, त्यालाच काय म्हणतात, तर पासवर्ड असं म्हटलं जातं. पासवर्ड होय. त्यानंतर आहे संगणकाच्या कामाची गती डॅश डॅशमध्ये मोजल्या जाते. तर संगणकाच्या कामाची गती कशामध्ये मोजल्या जाते, तर मेगाहर्ट्समध्ये संगणकाच्या कामाची गती मोजल्या जाते. मेगाहर्ट्समध्ये संगणकाच्या कामाची गती ही मोजल्या जाताना आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे माहिती व संदेश वहन तंत्रज्ञानामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो. माहिती व संदेश वहन तंत्रज्ञानामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होताना दिसून येतो, तर यापैकी नाही आहे. तर संगणकामध्ये माहिती अशी संदेश वहन तंत्रज्ञानामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही आहे, तर वरीलपैकी सर्व गोष्टीचा समावेश होतो. ईमेल झालं, इंटरनेट झालं आणि शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी झालं, हे आपल्याला संदेश वहन तंत्रज्ञानाची आपल्याला माहिती पाठविण्यासाठी या सर्व गोष्टीचा वापर या ठिकाणी होताना दिसून येतो. डॅश डॅशचा समावेश हार्डवेअरमध्ये होतो. तर डॅश डॅशचा समावेश आपल्याला हार्डवेअरमध्ये होताना दिसून येतो. तर CPU आपल्याला समावेश आपल्याला हार्डवेअरमध्ये होताना दिसून येतो. CPU समावेश आपल्याला हार्डवेअरमध्ये होताना दिसून येतो. CPU समावेश आपल्याला हार्डवेअर या पार्टच्या साह्यामध्ये होताना दिसून येतो. त्यानंतर आहे संगणकाचे डोळे दिसणारे व हाताने स्पर्श करता येणारे भाग म्हणजेच डॅश डॅश होय. तर संगणकाने
संगणकाचे डोळ्याने दिसणारे व हाताने स्पर्श करता येणाऱ्या भागास डॅश डॅश असे म्हटले जाते, तर त्याला हार्डवेअर असे म्हटले जाते. तर संगणकाचे डोळ्याने दिसणारे व हाताने स्पर्श होणारे भाग डॅश डॅश म्हणून ओळखले जातात, तर त्याला हार्डवेअर असं म्हटले जाते. हार्डवेअर असं त्याला म्हटले जाते. यानंतर आहे संगणक इंटरनेटला जोडण्यासाठी कोणती आवश्यक बाब नाही आहे, तर संगणक इंटरनेटला जोडण्यासाठी कोणती बाब आवश्यक नाही, तर ईमेलचा पत्ता ही आपल्याला संगणक इंटरनेटला जोडण्यासाठी आवश्यक ही बाब या ठिकाणी नसलेली दिसून येते. संगणकाला इंटरनेट जोडण्यासाठी ईमेल पत्ता हा असणे आवश्यक आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. त्यानंतर आहे माहिती तंत्रज्ञानामध्ये होस्ट म्हणजे काय, तर माहिती तंत्रज्ञानामध्ये आपल्याला होस्ट म्हणजे काय आहे, तर इंटरनेटद्वारे जोडलेले संगणक. इंटरनेटद्वारे जोडलेले संगणक म्हणजेच आपण त्याला माहिती तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये होस्ट असे म्हटले जाते. इंटरनेटद्वारे जोडलेले संगणक त्यालाच आपण होस्ट असं म्हटलं जातो. इंटरनेटच्या सहाय्याने जोडण्यात आलेल्या सर्व कॅम्प्युटरना होस्ट असे या ठिकाणी म्हटल्या जाताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे ICT तंत्रज्ञानातील दोष कोणता, तर ICT तंत्रज्ञानामधील दोष कोणता आपल्याला सांगायचा आहे, तर ICT तंत्रज्ञानामधील दोष कोणता आहे, तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी एकलकोंडा बनत चालला आहे. विद्यार्थी एकलकोंडा बनत चाललेला आपल्याला दिसून येतो. ICT तंत्रज्ञानाचा दोष काय आहे, तर विद्यार्थी एकलकोंडा बनत चाललेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी एकलकोंडा बनत चाललेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ICT तंत्रज्ञानाचा हा एक आपल्याला दोष सांगता येईल. त्यानंतर आहे संगणकामधील ग्राफिक्सद्वारे डॅश डॅश केल्या जाते, तर याचं योग्य उत्तर आहे कोणत्याही चित्रातून विशिष्ट प्रकारच्या भावभावना व्यक्त होत असताना दिसून येतात. संगणकामधील ग्राफिक्सच्या द्वारे आपल्याला कोणत्याही चित्रामधून आपल्याला विशिष्ट प्रकारच्या भावभावना व्यक्त होत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. कोणत्याही प्रकारच्या भावभावना या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर आहे प्रिंटरला संगणकाचा डॅश डॅश म्हणतात, तर प्रिंटरला संगणकाचा डॅश डॅश असं म्हटलं जातं, तर याचं योग्य उत्तर आहे हे आउटपुट डिव्हाइस असलेलं आपल्याला सांगता येतील. प्रिंटरला संगणकाचा आउटपुट डिव्हाइस या ठिकाणी असलेला आपल्याला सांगता येतील. आउटपुट डिव्हाइस म्हणून त्याचा वापर केला जाताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे पर्सनल कॅम्प्युटर जेव्हा कार्यहीन होते तेव्हा, तर पर्सनल कॅम्प्युटर हे जेव्हा कार्यहीन होते तेव्हा काय होतं, तर याचं योग्य उत्तर आहे जुन्या भागाची दुरुस्त करणे योग्य होते. तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतील जुन्या भागाची दुरुस्ती करणे आपल्याला या ठिकाणी योग्य होताना आपल्याला दिसून येते. जुन्या भागाची दुरुस्ती करणे हे आपल्याला योग्य असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे कॅम्प्युटरच्या निरनिराळ्या भागांना डॅश डॅश म्हणतात, तर कॅम्प्युटरच्या निरनिराळ्या भागांना डॅश डॅश असे म्हटले जाते, तर कॅम्प्युटर हार्डवेअर असे म्हटले जाते. तर कॅम्प्युटर हार्डवेअर असे म्हटले जाते. कॅम्प्युटरच्या निरनिराळ्या भागांना काय म्हटले जाते, तर कॅम्प्युटरच्या निरनिराळ्या भागांना कॅम्प्युटर हार्डवेअर या नावाने या ठिकाणी ओळखल्या जाताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे कॅम्प्युटर गेम किंवा काही व्यावसायिक उपयोगासाठी इलेक्ट्रॉनिक कॅम्प्युटरमध्ये डॅश डॅश उपयोगात आणतात, तर कॅम्प्युटर गेम्स आणि काही व्यावहारिक उपयोगासाठी इलेक्ट्रॉनिक कॅम्प्युटरमध्ये डॅश डॅशचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी जॉयस्टिकचा उपयोग या ठिकाणी केला जातो. कॅम्प्युटरमध्ये गेम असेल किंवा काही व्यावसायिक उपयोगासाठी इलेक्ट्रॉनिक कॅम्प्युटरमध्ये आपल्याला जॉयस्टिकचा उपयोग या ठिकाणी केलेला जाताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे डॉस म्हणजे काय, तर डॉस म्हणजे काय आहे, तर याचं योग्य उत्तर आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. डॉस म्हणजे काय, तर डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच आपल्याला या ठिकाणी डॉस असं या ठिकाणी सांगता येईल. डॉस म्हणजेच डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम होय.